तर नवरात्रोत्सवास प्रारंभ झाल्याने कोल्हापुरातही भाविकांची रीघ पाहायला मिळते। 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय। पहाटेपासूनच अंबाबाई मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे। लाखो भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। भाविकांना सुलदर्शन व्हावं यासाठी देवस्थान समितीने चांगली सोय देखील केली आहे। दरम्यान तोफेच्या सलामीने घटस्थापना होणार असून दुपारी 3 नंतर विशेष अलंकारिक पूजा करण्यात येणार आहे। करवीर नगरी ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे। तर आपण या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सतेज, कसा उत्साह आहे? आज नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, भाविकांचा कसा उत्साह पाहायला मिळतोय त्या ठिकाणी? कृपा, आपण पाहिलं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाई देवीची जगभर ओळख आहे। आणि आता तर शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ झालेला आहे। या पार्श्वभूमीवरती पहाटेपासून खरं तर मंदिर परिसरात प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते। आज पहिलाच दिवस असल्यामुळे महिलांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि साधारणतः 8:30 पावणे 9 ते 9 9:30च्या दरम्यान सगळे धार्मिक विधी आहेत ते पार पडल्यानंतर घटस्थापना होईल आणि तोफेची सलामी आहे ते यावेळेस दिली जाईल। एकूण जर पाहिलं तर सध्या मंदिर परिसर आहे तो आई जगदंबेच्या नावानं फुलून गेलेला आहे। अनेक जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी अंबाबाई चरणी नतमस्तक होऊन ज्योती देखील प्रज्वलित घेऊन या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्यासाठी देवस्थान समितीचे सचिव आहेत शिवराज नाईकवाडे सर, त्यांना विचारूयात आपण। सर, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे, नेमकं काय काय विधी असणार आहेत आणि गर्दी किती होईल आणि कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे? सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा। यावर्षी आपण आपल्या अपेक्षेप्रमाणेच पहिल्या दिवशीपासूनच जास्त गर्दी झालेली दिसते आपल्याला, कारण पहिल्या दिवशी पहाटे एवढ्या गर्दीची अपेक्षा नसते, परंतु पूर्ण बॅरिकेड भरून गर्दी आहे। आणि यावेळी आपण दर्शन रांगेची व्यवस्था पायऱ्यांच्या ऐवजी रॅम्प तयार करून आणि प्लॅटफॉर्म तयार करून केल्यामुळे ते दर्शनाचा वेग पण चांगला आहे। साधारण 1 तासाच्या आसपास काळात लोकांचं दर्शन होतंय आणि त्यामुळे भाविक पण आनंदात आहेत। पहिलाच दिवस असल्यामुळे आता आपल्या आत घटस्थापनेची लगबग सुरू आहे। साधारण 9 पर्यंत हा सगळा घटस्थापनेचा कार्यक्रम पूर्ण होऊन तोफ झाल्यानंतर मग नगरवासियांना त्याची सूचना मिळते आणि मग घरातील पूजा सगळ्यांची सुरू होते। या पद्धतीनं ही व्यवस्था आहे। त्याचबरोबर दिवसभराच्या सगळ्या नित्यनेमिक पूजेनंतर 2 वाजता महापूजा बांधली जाईल आणि रात्री 9:30 वाजता सुवर्ण पालखी असेल। या पद्धतीनं हा दिवस आजचा सुरुवात झालेला आहे। खरं तर पहिल्यांदाच आपण AI पद्धतीचा वापर केला आहे। या परिसरामध्ये कुठेही गुन्हेगारी होऊ नये त्यासाठी एक विशेष AIचा वापर केला। काय नेमका AIचा वापर आहे, किती कॅमेरे बसवलेत आणि तिसरा डोळा म्हणतो तो कशा पद्धतीने या ठिकाणी सक्षम झालाय? आपल्या मंदिराच्या व्यवस्थेमध्ये आपण जवळजवळ 120 कॅमेऱ्याने सुरक्षित व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण IIT मंडीच्या माध्यमातून जशा पद्धतीनं ज्योतिबाच्या षष्ठी यात्रेमध्ये वापर केला होता त्या पद्धतीनं आपण आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्याची व्यवस्था केलेली आहे। यामध्ये दर्शन रांगेतून सुरुवात झालेला भाविक देवीपर्यंत किती वेळात पोहोचतो हे आपल्याला फेस रिडिंगवरनं कळणार आहे। त्याचबरोबर गर्दी होणाऱ्या भागात आपण हेड काउंटच्या द्वारे त्या भागाच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक असतील तर ते कमी करण्यासाठी व्यवस्था लावू शकतो। त्याचबरोबर पोलिसांकडून आपण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे लोक आहेत त्यांचे फोटोग्राफ्स त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि आपल्या गर्दीमध्ये ते लोक आल्यानंतर आपण ते आयडेंटिफाय करून बाजूला काढू शकतो, म्हणजे कुठल्याही गैरकृत्य होणार नाही यासाठी आपण त्या दक्षता घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीनं AIच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था जास्त कशी आपल्याला चांगली ठेवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहे। धन्यवाद नाईकवाडे साहेब। खरं पाहिलं तर आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं खूप चांगली सोय अशी दर्शनासाठी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि सुलभ आणि चांगल्या आणि गतीनं दर्शन जे आहे ते अंबाबाई देवीचं व्हावं यासाठी सगळे जे प्रयत्न आहेत ते केल्याचं पाहायला मिळतं। बाहेरच्या बाजूला मोठा मंडप देखील घातलेला आहे आणि रांग जर वाढली तर ती भवानी मंडपापर्यंत जरी गेली तरी त्या ठिकाणी भाविकांना उन्हाचा पावसाचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी खरं तर सर्वतोपरी प्रयत्न आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत। विशेष उपाययोजना म्हणून यंदा AIचा वापर देखील केल्याचं सांगितलं जात आहे आणि या सगळ्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये साधारणतः 25 ते 30 लाख भाविक आहेत ते अंबाबाई चरणी लीन होतात। त्यामुळे अगदी देवस्थान समितीनं काटेकोरपणे उपाययोजना केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। कृपा, निश्चित लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।